50,000 कोटी हा आकडा आहे अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त जानेवारी महिन्यात होणाऱ्या अंदाजे व्यवसायाचा. असं माझं नाही तर कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात CAIT संस्थेचं म्हणणं आहे. 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे लोक भगवान रामाशी संबंधित उत्पादनांची खरेदी करत असल्याची माहिती CAITचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी दिली आहे. राम भक्तांची मागणी पूर्ण करण्यासाठी देशभरातील व्यापाऱ्यांकडून जय्यत तयारी सुरू आहे. प्रभू रामाच्या चित्रांसह छापलेले विशेष कापडाचे हार, लॉकेट, किचेन, राम दरबाराचे चित्र, राम मंदिराचे मॉडेल, प्रभू राम ध्वज, प्रभू राम अंगवस्त्र अशा उत्पादनांना प्रचंड मागणी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये राम मंदिराच्या आकाराच्या रांगोळीचा छापा तयार केला जातोय, ज्याला बाजारात प्रचंड मागणी आहे. त्यामुळे अनेक महिलांना मोठ्या संख्येनं रोजगार मिळत असल्याची माहिती CAIT संस्थेनं दिली आहे. राम मंदिर हे अयोध्येतील प्रमुख आकर्षण तर असणारच आहे, पण त्यामुळं अयोध्या शहरात आर्थिक हालचालींना कशाप्रकारे वेग आलाय, अयोध्या कशाप्रकारे ग्लोबल स्पिरिच्युअल टुरिझम कॅपिटल ऑफ वर्ल्ड बनू पाहते आणि याचा उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होणार आहे, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. इस्लाममध्ये मक्का आणि मदिनेचं जे स्थान आहे तेवढंच किंवा त्याहीपेक्षा महत्त्वाचं स्थान हिंदूंसाठी अयोध्येचं आहे. ज्याप्रमाणे मक्का आणि मदिनेमुळे सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेला फायदा झालाय, तसाच फायदा अयोध्येतील राम मंदिराचा उत्तर प्रदेश आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला होणार आहे. ही गोष्ट लक्षात घेऊनच उत्तर प्रदेश सरकारनं अयोध्येच्या विकासासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. अयोध्या विकसित करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं अयोध्या डेव्हलपमेंट ऑथॉरिटी स्थापन केली आहे. अयोध्या डेव्हलपमेंट ऑथॉरिटीनं अयोध्या व्हिजन 2047 आखलेलं आहे. त्यानुसार 3 उद्दिष्ट निश्चित करण्यात आली आहेत. अयोध्येला ग्लोबल स्पिरिच्युअल कॅपिटल करणं, शहराला टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून विकसित करणं आणि अयोध्येला सस्टेनेबल आणि स्मार्ट सिटी म्हणून विकसित करणं अशी ही 3 उद्दिष्ट ठेवण्यात आली आहेत. या उद्दिष्टांवर काम करण्यासाठी एक मास्टर प्लॅन तयार करण्यात आलेला आहे, ज्याला अयोध्या मास्टर प्लॅन 2031 असं देखील बोललं जात आहे. मास्टर प्लॅनच्या पहिल्या टप्प्यात अयोध्येतील 133 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे जवळपास 33,000 एकर परिसरातील विकास कामांना प्राधान्य दिलं जात आहे. त्यानुसार रस्त्यांचं रुंदीकरण, नदीवरील घाटांचं सुशोभीकरण, नवीन पुलांची उभारणी, रेल्वे स्टेशनच्या नव्या प्लॅटफॉर्म इमारतीची बांधणी, नवीन विमानतळाची उभारणी, नव्या बस डेपोची सुविधा अशा गोष्टींवर काम सुरू आहे. शहरात गाड्या येऊन ट्रॅफिक होऊ नये म्हणून आणि प्रदूषण कमी करण्यासाठी शहराबाहेर पार्किंगची व्यवस्था उभारण्यात आली आहे. तिथून भक्तांना घेऊन येण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल, गोल्फ कार्ट, ई-रिक्षा यासारख्या पर्यायांचा वापर करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या राम मंदिर प्रकरणावरील निकालाआधी अयोध्येत जमिनीचे दर 900 रुपये स्क्वेअर फीट होते. आता तेच दर 2,000 ते 3,000 स्क्वेअर फीट इतके झालेले आहेत. यावरून अयोध्येत असलेली जमिनीची मागणी समजू शकते. अयोध्येच्या विकासात लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. ते कसे? तर अयोध्येत सद्यस्थितीला 17 हॉटेल्स आणि 600च्या आसपास खोल्या आहेत. आजच्या घडीला अयोध्येत रोज 2,000 लोक भेट देतात. पण राम मंदिर लोकांसाठी खुलं झाल्यानंतर दिवसाला जवळपास 3 लाख लोक येतील असा अंदाज आहे. उत्सवाच्या काळात दिवसाला 20 ते 25 लाख लोक येण्याचा देखील अंदाज वर्तवण्यात येतोय. त्यामुळे या लोकांना राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अयोध्येत ज्यांच्याकडे मोठी घरं आहेत आणि 4 ते 5 रूम्स भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहेत, अशा घरमालकांना त्या रूम भाड्याने देण्यासाठी सुविधा उभारण्यात आलेली आहे. यामुळे लोकसहभाग देखील वाढणार आहे. ज्या घरमालकांना आपलं घर किंवा घरातील काही खोल्या भाड्याने द्यायच्या आहेत, त्यांनी अयोध्या डेव्हलपमेंट ऑथॉरिटीकडे अर्ज करायचा आहे. त्यासाठी ऑथॉरिटीनं एक ॲप देखील तयार केलंय. त्यात घरमालक आपली जागा भाड्याने देऊ शकतात. अयोध्या डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या टीमनं या घरांची चौकशी करून तिथल्या सुविधांचा अंदाज घेतलेला आहे. त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन देखील करण्यात आलेलं आहे. त्यानुसार भाडं निश्चित केलेलं आहे. अंदाजे भाडं 500 रुपये ते 2,500 रुपये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला अशा प्रकारे अयोध्येत 2,500 रूम आणि 5,000 बेडची सुविधा उभारण्यात आलेली आहे. या होमस्टे सुविधेमुळे स्थानिक लोकांना व्यवसायाची संधी उपलब्ध झाली आहे. याशिवाय डेव्हलपमेंट ऑथॉरिटीनं हॉटेल आणि धर्मशाळा मिळून 30,000 लोक रात्री स्टे करू शकतील अशी सुविधा उभारण्याची तयारी सुरू केली आहे. अयोध्येत स्टे करण्यासाठी किती क्रेज आहे याची कल्पना एका ट्विटवरून येऊ शकते. ओयो हॉटेल चेनचे संस्थापक रितेश अग्रवाल यांनी ट्विट करून 31 डिसेंबरला अयोध्येत हॉटेल सर्चसाठी 80% वाढ झाल्याची माहिती दिली आहे. हेच आपण इतर फेमस टुरिस्ट डेस्टिनेशनबद्दल पाहिलं तर 31 डिसेंबरच्या रात्री गोव्यात हॉटेल सर्चसाठी 50% वाढ पाहायला मिळाली होती, तर नैनितालमध्ये 60%. त्यामुळे येणाऱ्या काळात अयोध्या हे सर्वाधिक फेमस टुरिस्ट डेस्टिनेशन असणार आहे, यात काही शंका नाही. यामुळे अयोध्येतील आर्थिक विकासाला देखील जबरदस्त चालना मिळणार आहे. याशिवाय आत्ताच्या घडीला अयोध्येत 5 ब्रँडेड हॉटेल्स आहेत, ज्यातील 520 खोल्या बांधकामाच्या विविध टप्प्यावर आहेत. हॉटेल व्यावसायिकांनी जवळपास 350 कोटी रुपयांची आतापर्यंत गुंतवणूक केलेली आहे. इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेड, मॅरियट हॉटेल, सरोवर हॉटेल अँड रिसॉर्ट यासारख्या कंपन्यांनी हॉटेल बांधणीसाठी याआधीच डेव्हलपमेंट ऑथॉरिटीकडे करार केलेले आहेत. पण हे हॉटेल्स 2024 नंतरच ऑपरेशन होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. राम मंदिरामुळे अयोध्येच्या मूलभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढली आहे.
30 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील विमानतळाचं उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 1400 कोटी रुपये. उत्तर प्रदेशात आता 5 आंतरराष्ट्रीय विमानतळं झाली आहेत. यापैकी 4 ऑपरेशनल आहेत, तर नोएडा येथील विमानतळाचं बांधकाम सुरू आहे. 5 आंतरराष्ट्रीय विमानतळं असलेलं उत्तर प्रदेश देशातील एकमेव राज्य असणार आहे, ज्यामुळे अयोध्येत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या वाढणार आहे. याशिवाय अयोध्येतील रेल्वे स्थानकाचं रुंदीकरण देखील पूर्ण झालेलं आहे, ज्यासाठी 240 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत. देशभरातून इथे रेल्वे सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. शहराबाहेर नवे बस स्थानक देखील उभारण्यात आले, ज्यामुळे भक्तांना रोड, रेल्वे आणि हवाई मार्गाने अयोध्येला भेट देणं आता सोयीचं होणार आहे. अयोध्येच्या जवळ 1200 एकर परिसरात वेदिक अयोध्या सिटी देखील विकसित केली जाणार आहे, जिथं 84 देश आणि विविध राज्यांचे गेस्ट हाऊस असतील, ज्यामुळे विविध देशांचे प्रतिनिधी आणि पर्यटकांना तिथे देखील थांबण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते. आतापर्यंत या प्रकल्पांमध्ये 32,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशला $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याच्या उद्दिष्टासाठी अयोध्या अत्यंत महत्त्वाची आहे. अयोध्येमुळे उत्तर प्रदेशच्या संपूर्ण पूर्वांचल भागाच्या विकासात हातभार लागणार आहे. अयोध्येला लागून आंबेडकर नगर, बस्ती, गोंडा, बाराबंकी, अमेठी आणि सुलतानपूर सारखी जिल्हे आहेत. अयोध्येमुळे या जिल्ह्यांमध्ये देखील विकासाला चालना मिळणार आहे. अयोध्या फक्त हिंदूंच्या दृष्टीने महत्त्वाची नाही आहे, तर जैन आणि बुद्ध धर्मीयांसाठी देखील याचं महत्त्व आहे. जैन धर्मातील 24 पैकी 5 तीर्थंकर अयोध्येतून येतात. भगवान गौतम बुद्धांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ अयोध्येत घालवलेला आहे. अयोध्या ग्लोबल स्पिरिच्युअल टुरिझम कॅपिटल ऑफ द वर्ल्ड करण्याचं हे देखील एक महत्त्वाचं कारण सांगितलं जातंय. टुरिस्ट अयोध्येत आल्यानंतर 2 ते 3 दिवस थांबावेत, यासाठी अयोध्येत नदी घाट, लेझर शो, परिसरातील इतर मंदिरं, थीम पार्क, टेंट सिटी विकसित केली जात आहेत. टुरिस्ट थांबले तर ते जेवणावर खर्च करतील, शॉपिंग करतील, ज्याचा परिसरातील छोट्या मोठ्या उद्योगांना फायदा होणार आहे. त्यामुळे अयोध्या हे उत्तर प्रदेश आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचं स्थान बनले हे म्हणायला काही हरकत नाही. अयोध्येतील तुमचं लक्ष वेधून घेणारी अजून कोणती विकास कामं आहेत ज्याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.